आज संकष्टी चतुर्थी निमित्त आपण गणेशांसाठी रुईच्या फुलांचा हार केलेला आहे. याला मंदार देखील म्हणतात. सर्वप्रथम आपण गणेशांच्या उत्सव मूर्तीची पूजा करून घेतली विधिवत. त्यानंतर आपण श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पांना ऊद ओवाळून घेतला. त्यानंतर लगेचच आपण गणेशांची पंचारती देखील करून घेतलेली आहे विधिवत. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. ओम लंबोदराय विद्महे महोदराय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. अगदी विधिवत आपण गणेशांची आरती करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण गणेशांसाठी नैवेद्याचं ताट बनवलेलं आहे. गणेशांना मिठाया खूप आवडतात, त्यामुळे आपण मिठाया तसेच पानाचा विडा देखील ठेवलेला आहे. त्यानंतर इथं भोजनाचं ताट देखील आहे. त्यानंतर उन्हाळ्यामध्ये कैरीचं पन्ह खूप महत्त्वाचं असतं, त्यामुळे आपण कैरीचं पन्ह देखील बनवलेलं आहे गणेशांसाठी. आता हा पंचपक्वानाचा नैवेद्य आपण गणेशांना सोहळ्यामध्ये दाखवून घेणार आहोत. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देहि च पार्वती माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरा बांधवम शिवभक्ता च स्वदेशो भुवनत्रयम. आता आपण गणेशांना सोहळ्यामध्ये नैवेद्य दाखवून घेत आहोत.